नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। टोटल 40 क्वेश्चन आहे। तुम्हाला तुमचा स्कोर सुद्धा चेक करायचा आहे। तुम्हाला किती स्कोर पडला हे कमेंट मध्ये सांगायचं आहे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा। बघा, पहिला प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जातो। कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन? 5 जूनला। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर बघा, बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले। क्वेश्चन नंबर थर्ड आहे, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? तर बघा, पुणे हे शहर मुळा व मुठा नदीच्या संगमावर वसलेले आहे। थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून कमी वेळात जास्त प्रश्न कव्हर होतील। कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर बघा विद्यार्थ्यांनो, आंध्र प्रदेश हे राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले। भाषिक राज्य आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे कृष्णा नदीवर। औदुंबर हे देवस्थान कृष्णा नदीवर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे इंदू मिल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत इंदू मिल या ठिकाणी अस्तित्वात आहे, प्रस्तावित आहे। खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर बघा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आहे वसंत सागर। काय आहे? वसंत सागर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर बघा, याचा आन्सर आहे 65 वर्ष। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तोकू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर याचा आन्सर आहे नागालँड। तोकू इमोंग हा उत्सव नागालँड या राज्यात या केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो। आणि बघा, हॉर्नबिल हा फेस्टिवल कोणता? हॉर्नबिल हा फेस्टिवल, याला काय म्हणतात? फेस्टिवल ऑफ फेस्टिवल, हा सुद्धा नागालँड मध्ये साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 25 वर्ष। महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 25 आहे। बघा, इम्पॉर्टंट आहे, लोकसभा आणि विधानसभासाठी किती पाहिजे? 25 वर्ष। लोकसभा आणि विधानसभा 25 वर्ष। तसेच राज्यसभा व विधान परिषदसाठी 30 वर्ष। राज्यसभा व विधान परिषदसाठी 30 वर्ष। आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदासाठी वयाची अट 35 वर्ष पाहिजे। आणि बघा, स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था यांच्यासाठी किती पाहिजे? 21 वर्ष। इम्पॉर्टंट आहे, वारंवार प्रश्न विचारले जातात। कितव्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाची रचना, कलमानुस आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आली? तर सांगा, याचा आन्सर काय? तर याचा आन्सर आहे 73वी घटना दुरुस्ती। 73व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाची रचना, कलमानुस आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर बघा, याचा आन्सर आहे मुंबई उपनगर। भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर हा मुंबई उपनगरचा आहे। अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, भारतीय जनगणनेवर वारंवार प्रश्न विचारला जातो। तर बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता शहर कोणते आहे? मुंबई उपनगर। मुंबई उपनगर। दुसरा आहे मुंबई शहर। आणि थर्ड नंबरवर आहे नागपूर। लक्षात ठेवा, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि नागपूर। बघा कसं
अरे पुन्हा इथे पुणे आलं का? 3rd नंबरवर आहे नागपूर. पहिल्या नंबरवर कोण आहे? मुंबई उपनगर. दुसऱ्या याच्यावर आहे मुंबई शहर आणि तिसऱ्या याच्यावर आहे नागपूर. आणि मुंबई उपनगरचा साक्षरता दर किती आहे? 89.9. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता शहर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता शहर आहे नंदुरबार. 2nd नंबरवर जालना. नंदुरबार, जालना आणि धुळे. आणि नंदुरबारचा साक्षरता दर किती आहे? 64.4. 64.4 लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे राष्ट्रपती. अर्थविषयक विधेयक हे राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय मांडता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती आहे? तर याचा आन्सर आहे 34. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद 34 आहे. किती आहे? 34. पुन्हा रिपीट झाला. माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर माहितीचा अधिकार कायदा हा 2005 ला अस्तित्वात आला. माहिती अधिकार कायदा 2005 ला अस्तित्वात आला. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती अधिकार कायदा हा कधी आला? 12 ऑक्टोबर 2005 ला. कधी आला? 12 ऑक्टोबर 2005 ला अंमलात आला. या कायद्यानुसार कलम 4 ख नुसार कोणीही 30 दिवसाच्या आत अर्जाद्वारे माहिती घेऊ शकतो. कोणता कलम? 4 ख नुसार 30 दिवसाच्या आत अर्जाद्वारे माहिती घेऊ शकतो. तारीख लक्षात ठेवा, 12 ऑक्टोबर 2005 ला. 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर सांगा. तर याचा आन्सर आहे 1976 वर. 42वी घटना दुरुस्ती ही 1976 ला करण्यात आली आणि याला काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 42व्या घटना दुरुस्तीला काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. बघा, 42वी घटना दुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आले. मूलभूत कर्तव्यांचा समावेश सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. आणि मूलभूत कर्तव्य कुठे आहे? भाग 4 मध्ये, कलम 51 अ मध्ये. कलम 51 अ मध्ये आणि भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य सुद्धा देण्यात आले. मूलभूत कर्तव्य. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. कोण असतात? उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. बघा, कोणत्या कलमनुसार? राज्यसभा अध्यक्ष कलम 64 नुसार राज्यसभा अध्यक्ष असतो. आणि एकूण सदस्य संख्या किती आहे राज्यसभेची? 250. आणि 238 राज्यांतर्फे असते आणि 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. राज्यसभेचा सभापती हा भारताचा उपराष्ट्रपती असतो. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. स्थायी सभागृह आहे, पण त्याचे दर 2 वर्षांनी दर 2 वर्षांनी एकाच 3 सदस्य निवृत्त होतात. सदस्यांचा कार्यकाल किती आहे? 6 वर्षाचा. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा आहे. आणि राज्यसभा कधीच बरखास्त होत नसते, परंतु दर 2 वर्षांनी एकाच 3 सदस्य निवृत्त होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रतन टाटा यांना पद्मविभूषण हे पुरस्कार केव्हा मिळाले? तर बघा, रतन टाटा यांना 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास कुठे झालेले आहे? तर भारत आणि श्रीलंका दरम्यान सिनेक्स हे युद्ध अभ्यास विशाखापट्टणम येथे झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यकिरण युद्ध अभ्यास कुठे झालेला आहे? बघा, सूर्यकिरण युद्ध अभ्यास नेपाळमध्ये झालेला आहे. युद्ध अभ्यासावर वारंवार प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, करून ठेवा. बघा, सूर्यकिरण युद्ध अभ्यास भारत आणि नेपाळ. एकुवेरीन युद्ध अभ्यास भारत आणि मालदीव. एकुवेरीन युद्ध अभ्यास भारत आणि मालदीव. सायक्लोन 3 भारत आणि इजिप्त. सायक्लोन 3 कुठे झाला? भारत आणि इजिप्त. लक्षात ठेवा. धर्मागार्डियन भारत आणि जापान. धर्मागार्डियन भारत आणि जापान यांच्या दरम्यान झाला.
ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर सांगा. तर याचा आन्सर आहे 18 वर्ष. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 18 वर्ष असावे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर बघा, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत हा धूपगड आहे. कोणता आहे? धूपगड. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 18 डिसेंबर किती? 18 डिसेंबर 1885 ला झाली. कधी झाली? मुंबईमध्ये 1885 ला. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य. बघा, 51 कशा संबंधित आहे? डीपीएसपी, मार्गदर्शक तत्वे. 51 कशासाठी आहे? मार्गदर्शक तत्वे. आणि 51 कशासाठी आहे? मूलभूत कर्तव्यासाठी. आणि किती मूलभूत कर्तव्य आहे? तर 11 मूलभूत कर्तव्य आहेत. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर बघा, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि कधी बंद करण्यात आली सतीची चाल? 1829 मध्ये. राजा राममोहन राय यांचे मोलाचे योगदान आहे सतीची चाल बंद करण्यात. आणि कधी करण्यात आली? 1829 ला. कोण होता तेव्हा ब्रिटिश गव्हर्नर जनरल? लॉर्ड विल्यम बेंटिक. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदनुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे? तर याचा आन्सर आहे आर्टिकल 326. आर्टिकल 326 नुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. आणि 324 नुसार काय? निवडणूक आयोगाची स्थापना. निवडणूक आयोगाची स्थापना 324 नुसार आहे. आणि आर्टिकल 14 काय म्हणतो? कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. आणि आर्टिकल 360 काय म्हणते? फायनान्शियल इमर्जन्सी, म्हणजे वित्तीय आणीबाणी. वित्तीय आणीबाणी. आणि आर्टिकल 352 कशासाठी आहे? राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी 352. आणि 356 राष्ट्रपती शासन. राष्ट्रपती शासन. बघा, लक्षात कसं ठेवायचं? 352, 356 आणि 360. 4चा फरक. 352, 356 आणि 360. पहिला आहे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरा आहे राष्ट्रपती शासन आणि तिसरा आहे वित्तीय आणीबाणी. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला? तर सांगा. तर बघा विद्यार्थ्यांनो, याचा आन्सर आहे 28 एप्रिल 2015 ला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 28 एप्रिल 2015 ला लागू झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केली आहे? तर याचा आन्सर आहे कलम 169. भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कलम 169 मध्ये केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील भाग 2 कशाशी संबंधित आहे? तर याचा आन्सर आहे नागरिकत्व. बघा, लक्षात ठेवा, भाग 1 मध्ये काय आहे? राज्य व संघराज्य. राज्य आणि संघराज्य. भाग 1. भाग 2 मध्ये काय? नागरिकत्व. आणि भाग 3 मध्ये काय? मूलभूत हक्क. भाग 3 मध्ये काय? मूलभूत हक्क. आणि भाग 4 मध्ये काय? मूलभूत कर्तव्य. भाग 3. ठीक आहे. आणि नागरिकत्वाचे कलम किती आहे? 5 ते 11. 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाचे कलम सांगितले आहेत. कोणत्या ऍक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला? तर याचा आन्सर आहे 1793. चार्टर ऍक्ट 1793 मुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या 2 टक्कर मध्ये झालेली आहे? तर याचा आन्सर आहे भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट.
हिमालय पर्वताची निर्मिती भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट यांच्या दरम्यान झालेली आहे. भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कुठे देण्यात आला? तर बघा, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कुठे देण्यात आला? तर हा देण्यात आला मुंबईमध्ये. कधी देण्यात आला? तर 8 ऑगस्ट 1942 ला भारत छोडो हा नारा देण्यात आला. आणि कुठे? मुंबईमध्ये. आणि कोणी दिला? महात्मा गांधी यांनी दिला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा विद्यार्थ्यांनी, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. कधी होऊन देऊ? तर याचा आन्सर आहे 25 जानेवारी 1950 ला. दुसरा प्रश्न विचारतो, भारतीय राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचा आन्सर कमेंट मध्ये द्या. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली. आणि कोणत्या कलमनुसार? कलम 324 नुसार. कलम 324 नुसार. तरतूद भाग इथे झालं. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या भाग मध्ये आहे? भाग 15 मध्ये आहे. निवडणूक आयोग कलम 324 ते 329 मध्ये. निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324. स्थापना 25 जानेवारी 1950. आणि कार्यालय कुठे आहे याचं? तालकटोरा, दिल्ली येथे आहे. आणि रचना एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य सहाय्यक असतात. रचना कशी आहे? एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य सहाय्यक असतात. आता भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? याचा आन्सर कमेंट मध्ये द्या. नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपती संसदेच्या कायद्यानुसार करतात. नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती संसदेच्या कायद्यानुसार करतात. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला किती स्कोर आलाय हे मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.